नारायणगावजवळील एडगाव येथील बोरवाडी इंदिरानगर येथील सुमारे 200 ते 50 शेतकऱ्यांच्या जलसिंचनासाठी एडगाव धरणातून मोटारी आहेत. काही दिवसांपूर्वी एडगाव धरणातून शेतकऱ्यांच्या केबल चोरी आणि मोटारी चोरी झाल्या होत्या. मात्र त्याचा तपास न लागल्याने शेतकरी संतप्त झाले होते. त्यानंतर पुन्हा केबल चोरी, सातत्याने घडणाऱ्या चोऱ्या, पोलिसांची पेट्रोलिंग तरी चोऱ्या थांबता थांबेनात. यामुळे शेतकरी पूर्ण हतबल झाला होता. पोलीस प्रशासनाला तक्रार देऊनही काही उपयोग होईना. केबल चोरट्यांचा तपास लागेना. अखेर हतबल शेतकऱ्याने खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं कार्यालय गाठलं. त्या कार्यालयात जनता दरबार सुरू होता. पाण्यासाठी आढावा बैठक सुरू होती. या बैठकीला माजी आमदार अतुल बेनके उपस्थित होते. नेमकं त्याचवेळी एडगावमधील 40 ते 45 शेतकऱ्यांनी या बैठकीला उपस्थिती दर्शवली. शेतकऱ्यांची एकच तक्रार, आमच्या केबल आणि मोटारी मिळून द्या. त्यावेळी माजी आमदार अतुल बेनके म्हणाले की पोलिसांनी ठरवलं तर काहीच अशक्य नाही. त्यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले. त्यांनी भंगारवाले तपासले, पण चोर काही सापडेना. दुसऱ्या दिवशी एडगाव परिसरातील खंडोबामाळ, इंदिरानगर, कैलासनगर या ठिकाणी बैठक घेऊन CCTV कॅमेरे बसवले. सिंचन ठिकाणी CCTV कॅमेरे आणि हॅलोजन बसवले. शेतकऱ्यांनी पोलिसांचं कौतुक केलं. यामुळे केबल चोरांना आळा बसेल अशी आशाही व्यक्त केली. याच बातमीचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे एक वास्तव बातमीपत्र झंझावात न्यूजने. ते पाहूया. चोरी जाण्याचं फार मोठं प्रमाण होतं. आता पोलीस स्टेशनने ते काहीतरी कॅमेरे वगैरे बसवलेले आहे. सध्या परिस्थिती काय आहे, पूर्वी परिस्थिती काय होती? आता श्री सपांगे साहेब आणि त्यांच्या टीमने इथे कॅमेरे बसवायचे आम्हाला सुचवलं आणि त्यांनी त्यांच्या प्रयत्नाने इथे कॅमेरे बसले गेले. गावकऱ्यांनी गाव वर्गणीतून सुद्धा कॅमेरे बसवलेत. त्यामुळे आता चोरीचे प्रमाण फार कमी झाले. आमची वडिलोपार्जित इथे शेती आहे. मी जवळजवळ 12 वर्षे शेती करतो इथे आणि 12 वर्षामध्ये जवळजवळ माझी 5 ते 6 वेळा इथे केबल चोरी गेलेली आहे. माझ्याबरोबर माझ्या सहकाऱ्यांची सुद्धा इथे बऱ्याच वेळा केबल चोरी गेलेली आहे. पण आत्तापर्यंत त्या चोरीचा तपास काही लागलेला नाही. मागे कुठले तरी चोर पकडले होते, पण त्यांच्याकडे थोड्याच केबल मिळाल्या. त्या काही शेतकऱ्यांना तो वाटल्या होत्या त्यांनी पोलीस स्टेशननी. तर त्याच्यानंतर काही तपास लागलेला नाही. पण आता सपांगे साहेब आणि त्यांच्या टीमने आणि पोलीस पाटील आणि यांच्या सहकार्याने जे कॅमेरे बसवायचं काम केले आणि गाव वर्गणीतून काही मोटरींच्या केबलवाल्यांच्या वर्गणीतून काम केलेले आहे, तेव्हापासून काय 8-10 दिवस झाले आता चोरी झालेली नाही. आता जरा समाधान वाटते, सर्व शेतकऱ्यांना समाधान वाटते. त्यामुळे आता चोरीचा प्रकार राहिलेला नाही. ही गोष्ट आम्ही अतुल शेठ कानावर घातली होती आणि खासदारांच्या अमोल साहेब कोल्हेंच्या कानावर पण घातली होती. त्यांनी पण थोडासा प्रयत्न करून पोलीस स्टेशनला वगैरे सांगून त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. त्यामुळे आता शेतकरी थोडा समाधानी आहे आणि रात्रीच्या वेळी लाईट वगैरे असल्यामुळं शेतकऱ्यांना काही अडचण होत नाही इथे यायला आणि कॅमेरा असल्यामुळे भीती पण वाटत नाही. साधारण इथे किती मोटरी आहे? साधारण इथे 120 मोटारी आहेत. हे खंडोबाचं माळ आहे, इथे 120 मोटारी आहेत. इंदिरानगरमध्ये जवळजवळ 51 मोटारी आहेत आणि गणेशनगरला 35 ते 40 मोटारी आहे. चोरी जाण्याचं प्रमाण इथे जसं झालं तसं इंदिरानगरमध्ये स्मशानभूमीमध्ये पण झालं होतं. तिथे पण जवळजवळ 35 ते 40 जणांच्या केबल गेलेले आहेत. 4-5 वेळा गेलेले आहेत आणि गणेशनगरला पण 2-3 वेळा केबल गेलेले आहेत. हे जे केबल चोर आहेत त्यांच्यावर काय कारवाईची काय मागणी कराल पोलिस? केबल चोरांच्या कारवाईची मागणी अशी की केबल चोरांना लवकरात लवकर पकडलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. त्यांच्याकडून काय ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी मोबदला मिळाला पाहिजे अशी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे.